नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण करायला अतिशय सोपी, खायला कुरकुरीत, लहान मोठ्यांना आवडणारी टाइमपास रेसिपी करणार आहोत. आपण करतो खारे दाणे म्हणजेच खारावलेले शेंगादाणे. तुम्हाला वाटेल त्यात काय एवढं, खारे दाणे तर बाहेर सर्रास मिळतात. पण मंडळी, हेच दाणे जर घरी केले तर स्वस्त पडतात, शिवाय इच्छा होईल तेव्हा गरमागरम खाता येतात. तर चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. खारे शेंगदाणे करण्यासाठी आपण 250 ग्राम म्हणजे पाव किलो शेंगादाणे घेतलेले आहे. तुमच्या घरी लहान मोठे जे शेंगदाणे असतील ते यासाठी तुम्ही वापरू शकता. आता हे शेंगदाणे आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. तर त्या पाण्यात टाकण्यासाठी सॉल्ट म्हणजे मिठाची चव देण्यासाठी म्हणून 2 टेबलस्पून आपण मीठ वापरणार आहोत आणि 1 बोलभर मीठ आपण शेंगदाणे भाजण्यासाठी वापरणार आहोत. मिठाच्या ऐवजी तुम्ही स्वच्छ वाळू किंवा रेती म्हणतो ना आपण, ती वापरू शकता. गॅसवरती एका भांड्यामध्ये अंदाजे 1 लिटर पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम हाय आहे. यामध्ये आता सॉल्ट घालूया म्हणजे मीठ घालूया आणि घेतलेले शेंगादाणे घालूयात. व्यवस्थित चमच्याने आपण ढवळून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. पाणी उकळताना आपण हाय केलं होतं, पण लक्षात घ्या शेंगदाणे घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची. भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि बरोबर घड्याळ लावून 6 मिनिटं आपण हे छान उकळवून घेऊयात. 6 मिनिटामध्ये शेंगदाण्याच्या आतपर्यंत हे मिठाचं पाणी जाईल. ठीक आहे. जर मोठे शेंगदाणे असतील तर 7-8 मिनिटं तुम्ही उकळवून घ्या. बरोबर 6 मिनिटं आपण शेंगदाणे उकळवून घेतलेले आहेत. मस्त. हे बघा, शेंगदाण्यांच्या साली अशा सुरकुतल्या आहेत, म्हणजे त्या व्यवस्थित पाणी आत गेले, शेंगदाणे हलके शिजले आहेत. ठीक आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि झाऱ्याने हे शेंगदाणे चाळणीवरती उपसून घालूयात. उपसून घेतलेले शेंगादाणे आपण चाळणीवरती 1-2 मिनिटं असंच राहू देऊयात, म्हणजे थोडंफार जर पाणी राहिलं असेल तर ते खाली निघून जाईल. आणि मग कॉटनच्या एका कपड्यावरती हे शेंगादाणे छान पसरवून घालायचे. आपल्याला हे फॅनच्या हवेमध्ये अर्धा तास सुकवून घ्यायचे आहेत. शेंगादाणे बघा छान सुकले आहेत. हाताला अजिबात पाणी लागत नाही. पण शेंगदाण्याच्या आतमध्ये ओलावा आहे. बस इतपतच आपण सुकवून घेतले. चला आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊयात. गॅसवरती आपण एक जाडबुडाची कढई ठेवली आणि त्यामध्ये बोलभर घेतलेलं मीठ घातलंय. हाय फ्लेमवरती आपण हे मीठ छान तापवून घेणार आहोत. तुम्ही मीठ घ्या किंवा वाळू घ्या, काहीही, पण ते छान गरम करून घेणं गरजेचं असतं. बघा मीठ छान गरम झालंय आणि एकदा मीठ गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि यामध्ये आपण ड्राय करून घेतलेले, कोरडे करून घेतलेले हे शेंगदाणे घालायचे. एका वेळेस खूप घालायचे नाही, थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आणि सतत कालथ्याने परतत आपण हे खमंग खरपूस भाजून घेऊयात. बघा खारे शेंगदाणे करणं अगदी सोपं आहे, फक्त पेशन्सचं काम आहे. ते या ठिकाणी आपल्याला लो फ्लेमवरती हे शेंगदाणे सतत कालथ्याने परतत भाजायचे आहेत. गेली 10 मिनिटं मी हे शेंगादाणे लो फ्लेमवरती भाजत आहे. बघा शेंगादाण्यांना छान तडे गेलेत, याचा अर्थ ते चांगले भाजल्या गेलेत. तरी देखील मी तुम्हाला एकदा दाखवते. 2-3 शेंगदाणे मी गार करून घेतली फुंकर मारून आणि आता बघा बोटांनी सहज चोळलं तर दाण्याची साल वेगळी होते. मस्त. परत एकदा पाहूयात आपण. बघा झटपट साल वेगळी होते, दाण्यांना तडे गेले, याचा अर्थ शेंगदाणे आपले छान खमंग भाजले गेले. तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात. तर आपल्याला हे शेंगदाणे झाऱ्याने काढून एका चाळणीवरती ठेवायचे आहे. ताटात टाकले तर ताटाला घाम येईल आणि आपले शेंगादाणे सॉगी होतील, म्हणून आपण चाळणीवर घालायचे. बघा या झाऱ्यावरती असे शेंगदाणे घ्यायचे, जास्तीचं मीठ निघून जातं आणि मग आपल्या चाळणीवर घालायचे. हे मीठ तुम्ही वारंवार वापरू शकता, असे शेंगदाणे भाजण्यासाठी किंवा फुटाणे करून घेण्यासाठी, किंवा कढईमध्ये जर तुम्ही कुठले बेकरी प्रोडक्ट करणार असाल तर वारंवार तुम्ही या मिठाचा वापर करू शकता. अजिबात वाया जात नाही. हे बघा आपले
सर्व शेंगदाणे आपण चाळणीत काढले ना, बघा कसला सुरेख रंग आलाय, मस्त खमंग भाजल्या गेलेत. चला चाळणीमध्ये हे शेंगदाणे आपण गार होऊ देऊयात आणि शेंगदाण्याची पुढची बॅच भाजायला घालूयात. एकच लक्षात घ्यायचं, लो फ्लेमवरती सतत कालथाने परतत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. सर्व शेंगदाणे आपण भाजून घेतले, चाळणीवरती गार करून घेतले. थोडीशी चाळणी हलवून घ्यायची, म्हणजे काय, थोडंफार जर शेंगदाण्याला राहिलेलं मीठ असेल तर ते निघून जातं. दिसते तुम्हाला, कलर सुरेख आलेला आहे आणि खमंग किती, बघा नुसतं बोटाने हलकं चोळलं तर साल निघून जाते. परफेक्ट. हे आहे आपले खमंग कुरकुरीत होममेड खारेदाणे. हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर केले की बरेच दिवस आपण या खाऱ्यादाण्यांचा आनंद घेऊ शकतो. खमंग कुरकुरीत खारे दाणे म्हणजेच खारवलेले शेंगदाणे सोप्या पद्धतीने तयार आहेत. आता श्रावणी उपवासात अधेमध्ये तोंडात टाकायला म्हणून किंवा मित्रमैत्रिणींच्या मैफिलीत टाइमपास म्हणून किंवा बच्चे कंपनीला पौष्टिक खाऊ म्हणून हे खारे शेंगदाणे खवय्यांना नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलवरती उपवासाच्या खूप साऱ्या गोड तिखट रेसिपीज उपलब्ध आहेत, तेव्हा चॅनल एकदा एक्सप्लोर करा व छान छान रेसिपीजचा आनंद घ्या. लवकरच भेटूत एक मस्त रेसिपी घेऊन. टिल देन, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.